हे बोर चालू आहे, हा बोर चालू आहे. मोटर वगैरे चालू करण्याची यंत्रणा आहे बघा. इथून सुरुवात करायची. सो पहिलं तर टर्न झालेलं आहे बघा. इथं नळी आणलेली आहे. आपला अवतार बघा एकदम खतरनाक लुक झालेला आहे. खतरनाक गरम होते ना. बागायतदार आहे आपण ते ना. आपले देशी जुगाड कसं वाटलं, कारण की ह्याचा फायदा असा आहे की एवढं दमलंय ना. आता ना घरी जाणार, आता झोपणार. अजून पांगवायचे राहिलेले कपडा पण दुसरा घालून आले. परत पुढं जर फुटलं असेल ना तर थोडं ते रिपेअर करायचं. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो फायनली आज चाललेलो आहे फार्ममध्ये, आणि भरपूर दिवसापासून फार्ममध्ये गेलो नव्हतो. तर फार्ममध्ये असं काम आहे की आपलं ड्रिप वगैरे पांगवायचे, आणि ऊस तर भरपूर मोठा झालेला आहे, कारण की आता पूर्ण पाण्याची टंचाई चालू होणार आहे. आणि त्यामुळेच आपण लवकरात लवकर ड्रिप वगैरे पांगवायचे, आणि ड्रिप पांगवायचे. आणि ऊस पण भरपूर मोठा आहे, पण त्या सेफ्टीसाठी आपण हे आपल्या होंडाचं हेल्मेट घेऊन चाललेलो आहे. त्याचा वापर तुम्हाला फार्ममध्ये गेल्यावरच कळेल. सो कंटिन्यू व्लॉग बघा, तुम्हाला ते पूर्ण डिटेल सांगतो कशासाठी वापर होईल, काय होईल ते. आणि चला आता डायरेक्ट आपण फार्ममध्ये. सो आत्ता जस्ट पोचलेलं आहे शेतामध्ये, आणि शेतामध्ये चाललेली आहे कोथिंबिरीची खुरापणी. चला तर तुम्हाला दाखवतो खुरापणी कशी चालली. हे बघा पूर्ण कोथिंबीर आहे. आणि तिकडं खुरापणी चाललेली आहे. आणि आपल्याला थोड्याच वेळाने वरच्या वावरात जायची, म्हणजे ही खाली वावर आहे आणि ती वरती वावर आहे. सो तिथं जायचे आणि तिथं ड्रिप वगैरे पांगवायचे. त्याला थोड्याच वेळाने तिथं जाऊ डायरेक्ट. आणि विहीर बघू शकता आपली. हे बोर चालू आहे, हा बोर चालू आहे. मोटर वगैरे चालू करण्याची यंत्रणा आहे. आणि चला आता हे बघा इथून सुरुवात करायची. आणि पूर्ण ड्रिप एक आणलेलं आहे आपण इकडं. सो हेल्मेट वगैरे पण आणलेलं आहे बघा. आणि चला आता इथूनच सुरुवात करायची. पहिला पाईप इथूनच घेऊन जायचं आणि आपलं मास वगैरे क्लिअर घालतो. चला. सो पहिलं तर टर्न झालेलं आहे बघा. इथं नळी आणलेली आहे. आपला अवतार बघा एकदम खतरनाक लुक झालेला आहे. सो चला आता दुसरी बाकीच्या पण क्लिअर करतो, आणि आतला व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे आतमध्ये. फायनली आलो. बघितलं असं एवढा खतरनाक आहे. आणि आता चला बाकीचं पण पूर्ण करून घेऊ. एवढं खतरनाक गरम होते ना बघा. आज पूर्ण घामाघूम झालेले आहे. असं फक्त ना 3 पाईप पांगवायचं, आणि त्याच्यानंतर मला घरी जायचे. ते राहिलेले पाईप 38 पाईप आहेत. त्याचं 50 करून 19 पाईप पांगवलं. तो राहिलेला आपण उद्या पांगवणार आहे. म्हणजे फक्त तास आणि 2 तासच काम करायचं, नाही काम करायचं. उद्या तासभर जाऊन फक्त तासात तेवढं घ्यायला जायचं. फक्त ऊस बागायतदार घ्यायचं आपण. आणि एवढं घामाघूम होतंय ना खतरनाक मध्ये. पूर्ण अंग तर वलत झाले. हात बघू शकता, हात पूर्ण वल झालेले. पण भाई नोकरीपेक्षा ना हे एक नंबर भारी आहे. फक्त वर्षातनं 10-20 दिवस फक्त असलं तर काम पूर्ण वर्षातून ना, बाकी फक्त आराम असतो. आणि आपण व्लॉग शूटला तर जातो, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्यामुळेच आपण ना नोकरी हा विषय सोडून दिलेला आहे. नोकरी आपल्याला गरज पाहिजे, नोकरी पण करायची गरज पण नाही आपल्याला.
एवढी फार्मिंग आहे आपल्याला, फार्मर वगैरे पूर्ण टोटली. सो चला बघा आता, अजून फक्त 3 पाईप राहिलेत, ते तेवढे पाईप पांगवलं की ओके आजचा विषय. राहिलेलं आपण 19 पाईप राहिलेलं उद्या पांगू, आणि त्याच्यानंतर आपण फ्रीच असणार आहे, आपलं व्लॉग येत राहणार. सो चला आता बाकीच पांगू. तुम्ही हे नक्की सांगा की ना आपलं हे देशी जुगाड कसं वाटलं, कारण की ह्याचा फायदा असा आहे की आपल्या डोळ्यांना कापणार नाही आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही असलं हेल्मेट वगैरे वापरले आतमध्ये. सो इतकी सेफ्टी राहते ना, डोक्याला वगैरे डोळ्याला वगैरे काहीच कापत नाही. आणि ड्रीप पांगवायला एकदम भारी आहे, जुगाड आहे, देशी जुगाड आहे गाईची. आणि हा ऊस पूर्ण ना 3-4 महिन्याचा एवढा उंच आहे, 5 ते 6 फूट उंच आहे, जास्त आहे, 6-7 फूट उंच आहे ऊस. सो त्यासाठी ही सेफ्टी पहिले यूज केलेले आपण. आता शेवटचे 2 पाईप राहिले ते कंप्लीट करून टाकू. सो ही शेवटची नळी आहे ना पांगून झालेली आहे, बघू शकता. थांबा झूम करून दाखवतो, नाही दिसणार एवढं क्लिअर. सो आता डायरेक्ट घरी जाऊ आणि राहिलेलं शूट आपण उद्या करू. आजचा व्लॉग बघा, पार्ट 2 आपण उद्या टाकू शेवटच्या दिवशी. सो आता एवढं दमलोय ना, आता ना घरी जाणार, आता झोपणार. सो आपले एवढे नळ्या अजून पांगवायचे राहिलेले आहेत, बांधून ठेवलेले आहेत. ह्या बहुतेक 16 आहेत, आज 22 नळ्या पांगवलेले आहेत आज. आणि ही सिस्टम आपण अशीच ठेवणार आहे वालावर. हे बघा पूर्ण वालावर, आणि इथं फिल्टर वगैरे आहे आणि तिकडे काम चालू आहे. गाईचा विषय असा झालाय की ना, फक्त 12 नळ्या राहिलेल्या, बाकीच्या आम्ही मागाशीच पांगवल्या होत्या. आणि आजच सगळ्या नळ्या पांगवून घ्यायची, जेणेकरून आपण उद्या फ्री असेल. सो आता या सगळ्या नळ्या वगैरे पांगून घेतो. आणि हे बघा कपडा पण दुसरा घालून आले, परत पूर्ण लुक बदलले आणि हे फाटले. ह्याचं काय काम संपलं आता, आज असं करत आहे. सो चला आता बघत राहा. अजून हे बघा हा पण ऊस आहे, इथं आपल्याला विकत आणायचे आणि आपल्या पहिल्यापासून. सो चला आता बघत राहा. सो ड्रिपचं काम झालेलं आहे जस्ट आत्ताच. आणि आता पाईप वगैरे साफ करायला लागतात, पण ते आपण नेक्स्ट पाणी देणार आहे तेव्हा आपण साफ करू. सो आता डायरेक्ट घरी जातो आम्ही. थोडंफार काय पुढं जर फुटलं असेल ना तर थोडं ते रिपेअर करायचं, डायरेक्ट आता घरी जायचं. मग थोडा आराम केला आणि परत आलो मग इकडे. हे बघा सूर्यास्त.